आज आपण ग्रॅटिट्यूड या विषयावर मेडिटेशन घेणार आहोत. हा विषय खरं तर अगदी कॉमन आहे, पण खरं तर अगदी म्हणजे काय म्हणता येईल त्याला, की कितीही आपण कितीही वेळा केलं तरी कमी असा तो आहे. पण आज आपण एकदम सिंपल गोष्टी बद्दल कृतज्ञता व्यक्त करणार आहोत आणि ते म्हणजे श्वास. आता तसं बघायला गेलं तर म्हणजे आपण म्हणतो ना कधी कधी की जेवढ्या गोष्टी सोप्या असतात तेवढ्याच त्या कठीण असतात. तसं श्वास काय आपण किती गृहीत धरलेला असतो ना, की म्हणजे तो असतोच, आपल्याला त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही, तो असा घ्यावा लागत नाही, असा सोडावा लागत नाही. तो स्वतःहूनच येतो जातो असा. त्याच्यामुळे तो फार गृहीत धरलेला असतो. त्यामुळे म्हणजे आपण एक विसरतो की त्याच्यावरच सगळं खरं तर अवलंबून असतं. की म्हणजे आपलं आपण जिवंत असण्याचं ते लक्षण आहे एक प्रकारे. म्हणजे आपण म्हणतो की श्वास थांबला की जीवन थांबलं. तसं तो इतका महत्वाचा आहे आणि तो इतका इग्नोर्ड आहे म्हणजे आपल्या डेली लाईफ मध्ये. आणखीन त्याच्या बॅकग्राऊंडला मी एक जसं मागच्या वेळी मी म्हंटल होतं तसं एक छान लेख नाहीये, म्हणजे छोटासाच आहे. लेख म्हणून घाबरून जाऊ नका. हे पुस्तक आहे श्री श्री रविशंकर यांचं. दिसतंय का? सेलिब्रेटिंग सायलेन्स असं ह्याचं नाव आहे. आता हे दिसत नाही मला. म्हणजे ह्या नावातच इतकं खूप छान मला ते इंटरेस्टिंग वाटलं ते नाव. सेलिब्रेटिंग सायलेन्स. आपल्याला काय वाटत असतं की आपण सेलिब्रेशन म्हणजे आपल्यासाठी कायम असं ते नाचणं गाणं ढोल ताशा किंवा अशाच प्रकारे आपण ते सेलिब्रेशनचा आजकाल डेफिनेशन झालेलं आहे. आणि मग जेव्हा त्याचं नाव वाचलं की सेलिब्रेटिंग सायलेन्स, तर ते खूप मस्त. ते पुस्तकही तितकंच छान आहे, इंटरेस्टिंग आहे. त्याच्यात वेगवेगळ्या विषयांवर श्री श्री रविशंकर यांचे म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या भाषणांमध्ये जे ते बोललेत त्याचं एक असं कंपायलेशन केलेलं आहे प्रत्येक विषयावर. तर आज म्हणजे मी ग्रॅटिट्यूड घ्यायचं ठरवलं, ब्रेथ ब्रेथ रिलेटेड काहीतरी घ्यायचं ठरवलं आणि मला हा खूप रिलेटेड वाटला, म्हणून मी 4-5 ओळी वाचून दाखवते. अटॅचमेंट Attachments cause feverish breath. Feverish breath takes away your peace of mind. And without peace of mind, you come apart and fall prey to misery. Unfortunately, most people do not notice this until it is too late. Before you get scattered too much, gather yourself together and rid your breath of feverishness through surrender and sadhana, spiritual practices. म्हणजे आता आपण बघतो की ब्रेथ हा जसा म्हणजे जीवनाचं हे आहे, तसं स्पिरिच्युअल प्रॅक्टिस मध्ये पण हाच महत्वाचा असतो. श्वासावर लक्ष देणं हे, किंवा आपल्या फिजिकल हेल्थ मध्ये आपण म्हणतो प्राणायाम, तर त्याच्यामध्ये त्याचं नियमन करायला आपण शिकलो. किंवा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये श्वासावर म्हणजे आपण म्हणतो ना की तुम्हाला म्हणजे जेव्हा खूप राग येतो किंवा खूप अँझायटी असते तेव्हा श्वास खूप जलद असतो. मग जेव्हा तुम्ही किंवा तुम्ही ओव्हर थिंकिंग करत असता तेव्हा श्वास खूप जलद असतो. मग जेव्हा तुम्ही श्वास स्लो डाऊन करता, त्याच्यावर लक्ष देता, मग राग आपोआप कमी होतो किंवा ओव्हर थिंकिंग खूप असे विचार येत असतात ते कमी होतात, अँझायटी कमी होते. म्हणजे बाह्य जगातही कोणत्याही गोष्टीसाठी आपण हा श्वास म्हणजे वापरला जातो किंवा वापरावा. आणि जेव्हा आपल्याला साधना करायची, आपल्याला स्पिरिच्युअल आध्यात्मिक काही करायचंय, तेव्हा पण आपण श्वासावरच म्हणजे हे तो दोन्ही मध्ये आहे. अंतरंगात पण आहे, बहिरंगात पण आहे. एव्हरीथिंग इज ब्रेथ असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. When you are drowning in the ocean of attachments, surrender is a life jacket. किती छान वाक्य आहे. Without fighting attachments, observe your feverish breath and go to the cool place of silence within. Your first step in this direction is directing your attachment to knowledge, to divine.
म्हणजे याच्यातही विषय अटॅचमेंट्स असला तरी पण इट इज ब्रेथशीच रिलेटेड आहे. नंतर आपल्याला जर का जसं आपण म्हणतो की स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये पण आपल्याला श्वासावर लक्ष केंद्रित करणे, म्हणजे सगळं काही आहे ते श्वास, आनापानसती आहे ते पण श्वासावरचं लक्ष. तर असं सगळंच श्वासाशी रिलेटेड आहे किंवा श्वासावर आधारित आहे. म्हणजे जेव्हा आपण त्याला एवढं महत्व आहे आणि जो मोस्ट टेकन फॉर ग्रँटेड आहे, तर त्याच्याबद्दल आपण आज ग्रॅटिट्यूड करणार आहोत, म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. स्वरयोग नावाचं जे शास्त्र आहे ते श्वासाचं, म्हणजे स्वर म्हणजे श्वास, ते त्याचं शास्त्र आहे, शास्त्र असतं ते. पण हे ऐकल्यावर खूप म्हणजे असं आश्चर्य वाटतं की श्वास म्हणजे काय, ब्रीथ इन ब्रीथ आउट, त्याचं काय शास्त्र असायचं आहे. पण त्याच्यात सुद्धा खूप गोष्टी दडलेल्या असतात. ते जेव्हा आपण ते शिकायला जातो, आपल्या संवादमध्ये ते छान घेतलं जातं, आपलं स्वरयोग शिवस्वरोदय शास्त्र. ते सुद्धा असंच आहे की ते आपल्याला अंतरंगाची साधना करायला सुद्धा उपयोगी आहे. रादर ते अंतरंगाची साधना करण्यासाठीच आहे, पण ते बहिरंगात सुद्धा आपल्याला खूप मदत होते त्या स्वरयोग किंवा शिवस्वरोदय शास्त्राची. शिवस्वरोदय ते शिवाने सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्या श्वासामध्ये आहे, हे इन अ वे त्याचं जे बॉटम लाईन म्हणतो तसं ते आहे. तर असं ते छान शिवस्वरोदय शास्त्र, ते पण सगळं श्वासावर आधारित आहे. म्हणजे अं, हे सगळं हे शिवस्वरोदय शास्त्र तर मी अनुभवातून सांगतेय तुम्हाला, की ज्या गोष्टी म्हणजे मी अनुभव घेतलाय, ते शिकल्यानंतर कशा सगळ्या स्ट्रीम लाईन होत जातात. बाह्य जगातल्या गोष्टी अंतरंगातल्या झाल्या असल्या तरी अजून काही कळलेल्या नाहीत मला. पण एक आपण म्हणतो ना की शीतावरून भाताची परीक्षा, तसं इथे अप्लाय करू शकतो की बाहेर जेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी हे सगळं इंटर रिलेटेड आहे, की जेव्हा गोष्टी नीट सुरळीत चालू असतात तेव्हा आपल्याला आनंद होतो. आनंद झाला की आपल्याला पीस मिळतं, शांती मिळते. आणि मग त्या शांतीमुळे मग आपण जे काही आतमध्ये अंतरंगात ची साधना करायची असेल तर ते आपल्याला सोपं जातं. तर हे सगळं असं इंटर रिलेटेड आहे तसा. त्यामुळे हा श्वास जो अत्यंत महत्वाचा आहे, ज्याचं महत्व आपल्याला शिकवलं जात नाहीच, आपल्याला कळल्यानंतरही ते अंमलात येण्यात खूप वेळ जातो, की श्वासाचं महत्व जाणणे. आणि नुसतं महत्व नाही, म्हणजे त्याचं नियमन, म्हणजे प्रत्येकच गोष्टीत तो ऍप्लिकेबल आहे. जसं मगाशी म्हटलं तसं की तुमचं फिजिकल हेल्थ, प्राणायाम, फिजिकल हेल्थ जर तुम्हाला सुधारायची असेल तर, मेंटल हेल्थ असेल तरी पण तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करा, मेडिटेशन करा. मेडिटेशन म्हणजे इन अ वे श्वासावर लक्ष केंद्रित करा. असं सगळं ते श्वासावर आधारित आहे. तर आज आपण या श्वासाला कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. खरं तर अगदी सोपं आहे, पण आपलं आपण करायला गेलं तर कठीण वाटतं मला तरी. तर आपण पहिले डोळे मिटून घेऊया. कोणत्याही ध्यानाची सुरुवात करताना पण आपण अशीच करतो, श्वासावर लक्ष केंद्रित असं. आणि शेवट करताना सुद्धा 3 दीर्घ श्वासाची आवर्तनं घेऊन शेवट करतो. त्यामुळे स्टार्ट अँड एंड सुद्धा आपल्या मेडिटेशनचा श्वास ह्याच्यावरच असतो. इव्हन कोणत्याही हिलिंग मोडॅलिटीज मध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात सुद्धा श्वासावर लक्ष केंद्रित करणं हे खूप महत्वाचं आहे. फोकस ऑन युअर ब्रेथ, श्वास पोहोचवायचा असतो, श्वासावर लक्ष केंद्रित करायचं असतं. तर आपण आता डोळे मिटून घेऊया. लक्ष श्वासावर आहे, शरीर शिथिल आहे. आजचं मेडिटेशन म्हटलं तर एकदमच साधं सोपं आहे, पण म्हटलं तर कठीण आहे. श्वासाला कृतज्ञता व्यक्त करायची. हा श्वास
हा प्राण आणि हे शरीर ज्यांच्यामुळे आपल्याला मिळालं, त्या आई वडिलांचं स्मरण करूया. आणि अर्थातच आपल्या कुलदेवतेचं स्मरण करूया. त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊया. आणि आता श्वासावर आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. प्रत्येक आत येणारा श्वास आणि प्रत्येक बाहेर जाणारा श्वास आपण ऑब्झर्व करतोय. या वातावरणातील ऑक्सिजन बरोबर आपल्या शरीरामध्ये येतो, घेतला जातो, ऍब्झॉर्ब केला जातो आणि कार्बन डायऑक्साईड हवेत सोडला जातो. म्हणजेच जे हवं आहे ते श्वास बरोबर घेत असतो आणि जे नको आहे ते सोडून देत असतो. तसंच आपल्याला ही सगळी ऊर्जा प्रत्येक आत येणाऱ्या श्वासाबरोबर आत घ्यायची आणि जे जे अनवॉन्टेड नको असलेलं जे जे काही शरीरात आहे, फक्त कार्बन डायऑक्साईड नाही, जे नकोय, जे गरजेचं नाही, ते सगळं उच्छ्वासावाटे बाहेर जाते. अनेक गोष्टी आपण उगाचच घेतलेल्या असतात, साठवलेल्या असतात, त्या बाहेर फेकल्या जातात, उच्छ्वासावाटे बाहेर फेकल्या जातात. जेव्हा श्वास आत येतोय तेव्हा छाती आणि पोट बाहेर येतं आणि जेव्हा श्वास बाहेर जातो तेव्हा छाती आणि पोट आतमध्ये जातं. हे सगळं जाणवतंय. या सूक्ष्म गोष्टीच्या कधीच ऑब्झर्व केल्या जात नाही, त्या आता जाणवत आहेत. आपली संपूर्ण सिस्टीम, प्राण, श्वास, रेस्पिरेटरी सिस्टीम ज्याला म्हटलं जातं, ती अत्यंत एफिशियंटली 24/7 365 डेज निरंतर चालू आहे. आणि त्यासाठी या श्वासाचे, या प्राणाचे आभार मानायचे आणि अत्यंत मनापासून त्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायची. माइंडफुलनेस ज्याला म्हटलं जातं, हे आपण एक प्रकारे प्रॅक्टिस करत आहोत, श्वासावर लक्ष देऊ. या श्वासाचा जो मार्ग आहे, त्या मार्गातील प्रत्येक अवयवाचा एक अवेअरनेस, एक जाणीव. नाक, श्वसन नलिका, फुफ्फुस, हृदय, हे सगळं जे आपलं काम करतंय, ज्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते, त्यासाठी आपण त्यांना जितकी कृतज्ञता व्यक्त करू ती कमीच आहे.
यामधून तुम्हाला जे जे आठवेल त्या सगळ्याला तुम्ही तुमच्या लेव्हलवरही कृतज्ञता व्यक्त करू शकता. निसर्ग आहे, ज्या हवेतून आपण प्राणवायू घेतो, म्हणजे प्राणवायूशी, प्राणाशी, श्वासाशी रिलेटेड ज्या गोष्टी तुम्हाला आठवतील त्या सगळ्यांना तुम्ही धन्यवाद द्यायचे. अत्यंत ऊर्जा ऊर्जा आपल्याला मिळते या श्वासामधून, आणि नको ते सगळं बाहेर जातंय उच्छ्वासा वाटेल. आणि हे जेव्हा आपण ऑब्झर्व करतो, त्याची जेव्हा जाणीव ठेवतो, तेव्हाच आपल्याला अत्यंत शांततेचा देखील अनुभव येत असतो. जी शांती आपण बाहेर शोधत असतो ती अगदी सहज आणि आपल्या आतमध्येच दडलेली आहे. हे या श्वासावर लक्ष दिल्यावर आपल्याला लक्षात येतं. श्वासाची ही आत आणि बाहेर जाणारी आवर्तन अत्यंत रिदमिक असा हा श्वास तुम्हाला जाणवेल की जसं जसं तुम्ही आतमध्ये डोकावत जाता, सूक्ष्म लेव्हलवरती जाता, तसा तसा हा श्वास स्लो झालेला आहे, सावकाश सुरू आहे. आणि जसं शांत पाणी, निवळलेलं पाणी असतं, त्यामध्ये आपलं प्रतिबिंब आपण सहजतेने बघू शकतो, त्याच सहजतेने अत्यंत खोलवर जेव्हा स्वतःमध्ये आपण डोकावतो, तेव्हाच आपल्यातली डिव्हिनिटी आपल्याला दिसू शकते, कळू शकते, जाणवू शकते. आपण सगळेच त्या ईश्वराची लेकरे आहोत, त्याचा अंश आहोत. ते कुठेतरी विस्मरणात गेलेलं आहे. ते जेव्हा आपण आतमध्ये जायला लागतो, स्वतःच्या अंतरंगात डोकवायला लागतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी तिकडेच सोडून फक्त श्वासावर लक्ष देत असतो, तेव्हा या इनर पीसची कुठेतरी जाणीव होते. आणि त्यातूनच पुढे आपल्या डिव्हिनिटीची ही जाणीव होत जाते. असा हा प्राण, असा श्वास जाणीवपूर्वक घेणे, त्याची जाणीव ठेवणे, यात खूप काही सामावलेलं आहे. एक प्रकारे ही किल्ली आहे सर्व सोल्युशन्सची. अशा या श्वासाबद्दल खूप खूप कृतज्ञता. हा श्वास, हा प्राण जेव्हा आपल्या शरीरामध्ये एखाद्या ठिकाणी ब्लॉक निर्माण होतो, तिथे पोहोचवला, तर तिथे एनर्जीचा फ्री फ्लो चालू होतो. प्रत्येक सेलमध्ये जेव्हा आपण हा पोहोचवतो, तेव्हा ती रिज्युमिनेट होत असते.
कुठे दुखरा भाग असेल तिथे म्हटलं जातं की तिथे प्राणशक्ती, प्राण ऊर्जा कमी पडते, तिथे प्राणशक्ती दिली जाते. जेवढं तुम्ही खोल आत स्वतःच्या अंतरंगात जाताय, तेवढंच हा श्वास अगदी शांत, सहज आणि स्लो असा झालेला तुम्हाला जाणवेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला काहीतरी मनामध्ये नको असलेले विचार येतील, राग येत असेल, अँझायटी वाटत असेल, त्या त्या वेळेला तुम्ही फक्त श्वासावर केंद्रित करायचंय, लक्ष श्वासावर केंद्रित करायचंय. आणि जेवढं तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित कराल, आतमध्ये डोकावाल, तेवढी तुम्हाला बऱ्याचशा प्रॉब्लेमचे सोल्युशन्स मिळत जातील. आता तुम्ही असं इमॅजिन करा की आजूबाजूला खूप असा छान, तुम्हाला ज्या रंगाचा आवडतो त्या रंगाचा प्रकाश पसरलाय. त्या प्रकाशामध्ये तुम्ही बसलेले आहात. गोल्डन असेल, व्हाईट लाईट असेल, कोणाला पिंक लाईट आवडत असेल, तो फील करायचा आहे आजूबाजूला. तुम्हाला जो कोणता रंगाचा लाईट दिसेल तो तुमच्यासाठी गरजेचा आहे. त्याच्यामध्ये चुकीचं आणि बरोबर असं काहीच नाहीये. हा तो अंतरंगातलाच प्रकाश आहे, ती डिव्हिनिटी आहे. ती तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये आतून बाहेर पसरलेली आहे. प्रत्येक श्वासाबरोबर ती तुम्हाला जाणवते. जणू एक प्रकाशाचं वलय तुमच्या आजूबाजूला तयार झालंय. तुमचा ऑरा स्ट्रॉंग झालेला आहे. या शांत अशा अवस्थेमध्ये काही क्षण त्याचा आनंद घ्यायचा आहे. जेव्हा इतर काही विचार येत आहेत असं वाटेल तर पुन्हा आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. ही जी तरल अवस्था आहे याचा काही क्षण अनुभव घ्या. ही ऊर्जा भरभरून आपल्या शरीरात घ्या. एक ओंकार करायचा आहे. इन्हेल, ओ. या ओंकाराची स्पंदन तुमच्या संपूर्ण शरीरात जाणवते.
कुलदेवता आणि मास्टर्सना आपण आवाहन केलं होतं, त्यांना थँक्स द्यायचे. हातापायाची किंचित हालचाल करायची, मानेची किंचित हालचाल करायची, दोन्ही हात एकमेकावर जोडून त्याची ऊर्जा प्रथम डोळ्यांना, हृदय चक्राला आणि नाभी चक्राला देऊन संपूर्ण शरीरावरून हात फिरवायचा आहे. अजून काही वेळ जर तुम्हाला डोळे मिटून राहायचं असेल तर राहू शकता, नाहीतर डोळे उघडायला हरकत नाही. हरिओम. डोळे उघडल्यानंतर पाणी पिऊन घ्या. आणि कोणाला अनुभव सांगायचा असेल तर सांगू शकता. हा, स्मिता बोल. अम, श्वासावर लक्ष देताना मध्ये मध्ये विचार येत होते आणि त्यामुळे मग श्वास विसरला जात होता. घेतोय सोडतोय हे, मग फिरून पुन्हा हे असं चालू होतं सतत. आणि लास्ट टाइम जसा अनुभव आला तसाच तो मॅग्नेटिक अनुभव आला. आणि यावेळी पण बसायला मला असं त्रास होत होता, म्हणजे की नको हे, सोड मांडी हे, करू नको असे असे फिलिंग येत होते आतून. पण झालं म्हणजे मेडिटेशन पूर्ण. आणि म्हणजे श्वासावर म्हणजे असं आत आत जाता आलं का, का विचार येतच होते? विचार येत होते. श्वास म्हणजे लक्ष त्यावर राहतच नव्हतं, त्यामुळे मग ते आतमध्ये मला नाही जाता आलं. इन्स्ट्रक्शन फॉलो करत करत असं नाही, अंतरंगात आपण जा वगैरे असं नाही. पण जेव्हा जेव्हा लक्षात यायचं मी असं ग्रॅटिट्यूड बोलत होते की थँक्यू थँक्यू. हम्म. थोडासा याला प्रयत्न करावा लागतो, कारण आपल्याला सवय नसते ना, म्हणजे शांत असं डोळे मिटून बसून राहा किंवा काहीच न करणं. आपण विचार तरी करतच असतो, म्हणजे काहीच करत नसलं तर. त्याच्यामुळे थोडी सवय व्हायला वेळ लागते. पण हे एक काय म्हणता येईल त्याला, की आपण म्हणतो ना, की सगळ्याच एक हे सगळ्यावर एकच सोल्युशन म्हणजे ते हे आहे. जसं मगाशी मी म्हंटल तसं, म्हणजे आणि आपण जेवढा ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो ना, म्हणजे हे आपलं जे असं म्हणतात की हे प्लॅनेट अर्थ सर्क्युलर आहे, तर त्याच्यामुळे आपण जे देतो ते परत मिळतं असं सर्क्युलर मोशन मध्ये. तर त्याच्यामुळे आपण जे देऊ ते परत येणार. जे ग्रॅटिट्यूड असेल तो म्हणजे ग्रॅटिट्यूड व्यक्त करता येईल अशा गोष्टी आपल्याला आपल्या बाबतीत होतात. तर त्याच्यामुळे म्हणजे आता तसं म्हटलं तर खूप गोष्टीत आपल्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त करता येतो. आपण मध्ये मध्ये हे घेत असतो ग्रॅटिट्यूडचे. तसं हे जरा श्वासाचं असं बेसिक. आणि जेव्हा तो स्लो डाऊन होतो ना, तेव्हा विचार आपोआप स्लो डाऊन होतात. याचच मी ते म्हंटल, ते स्वर योग शिव स्वरोदय शास्त्र जे आहे, की ज्याच्यामध्ये असं आपण नियमन करू शकतो. कोणती नाडी चालू आहे, त्याच्यात तत्व असतात, पंचतत्व. तर त्याच्यामुळे त्याच्यावरून आपण काय म्हणतात त्याला, मॅनेज करू शकतो. म्हणजे ह्या तत्वाचं ह्या नाडीला हे तत्व आहे, तर हे काम करायचं, ते काम नाही करायचं, असं त्याचे खूप छान गमतीशीर आहे तो सगळा प्रवास. तर असं आपल्याला हळूहळू करता येईल, म्हणजे लगेच पहिल्या वेळेला जमतच असं नाही, पण असं गायडेड वगैरे करू शकतो. थँक्स, थँक्स फॉर शेअरिंग. मी सांगू का? हा, शिल्पा.
येस, हाय. काय? आज छान झालं आजचं मेडिटेशन. आणि प्रॉपर इन्स्ट्रक्शन फॉलोही करता आले. आणि ग्रॅटिट्यूड मध्ये ना असं झालं की इमॅजिनेशन मध्ये असं ते वायुदेव, तर असं एक त्यांचं एक छबी चित्र आलं समोर की म्हणजे मी त्यांना प्रे करते की थँक्यू फॉर ऑल दिस हम्म. अँड एव्हरीथिंग. आणि असं छान वाईट असा प्रकाश जो त्यांच्या थ्रू असं ना ऍज अ ब्लेसिंग येताना असं दिसला इन इमॅजिनेशन. दॅट्स नाईस. आणि थोडं असं फील करता आलं का हे जे म्हणजे आपण म्हणतो ना की इनर पीस असं? किंवा ती निगेटिव्हिटी काय म्हणते एक्झेल करताना सुरुवातीला जी गेली तेव्हा पण असं म्हणजे ठरवून मी असं जे ऑफिस मधलं किंवा कुठल्याही कामाच्या बद्दलची एक नकारात्मकता आलेली असते मनामध्ये साठवून राहिलेली, तर ती मी रिलीज केली की ठीक आहे, सम ऑर दी अदर सोल्युशन आय विल फाइंड आउट, बट हम्म. टू कीप बॅगेज ऑन हेड. हा, बरोबर. हा. गुड. नाईस. ओव्हरऑल गुड एक्सपिरियन्स. थँक्यू. थँक्यू. अजून कोण सांगते? मीनल ताई. मी बोलू का? हा, बोला. खूप छान झालं. म्हणजे आय वॉज टोटली पीसफुल. आणि एक अशी स्टेट होते की आय वॉज ब्रेथलेस. काही श्वासच संपला होता, थांबला होता जणू काही. आय वॉज अ व्हेरी ब्लिसफुल स्टेट. खूप खूप असं एकदम पीसफुल आणि खूप छान वाटलं. म्हणजे ग्रॅटिट्यूड देत होते, तर प्रकाशही बहत होते ते. पण त्याची शांतता होती आणि एकदम म्हणजे सगळं क्वाइट झालं होतं. एक थोड्या वेळानंतर कळलं की अरे हा आपला श्वास थांबलेला आहे, पण आत काहीतरी चालू होतं. तो जो अंतरश्वास म्हणता येईल तसा तो चालू होता, तो जाणवत होता. नाईस. मग नंतर लक्षात आलं की अच्छा आपण बाहेर श्वास घेत नाही आहोत. गुड गुड. नाईस. हा, म्हणजे असंच होतं की जेव्हा आपण लक्ष देत जातो मग हळूहळू तो स्लो स्लो होत जातो आणि मग खूपच. म्हणजे जसं श्वास आणि आपल्या मनाची अवस्था इंटर रिलेटेड आहे. जसं आपण म्हणतो ना की राग आला की हा. जोरात आपण घेत असतो, तसं जसं शांत होतं तसं एकदम स्लो होऊन जातो. ते आपण फील एक्सपिरियन्स करू शकतो. आणि मग येस. एकदा आपल्याला तो अनुभव आला की एरवी आपण हे वापरू शकतो. म्हणजे की हा, खरंच आपण जर श्वास स्लो डाऊन केला तर आपले विचारही स्लो डाऊन होतात. हे राईट. आता आपण अनुभवलं, तर त्यामुळे ते आपण डे टू डे लाईफ मध्ये वापरू शकतो. वापरू शकतो. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. ओके. अजून कोणी सांगत नसेल तर आपण बाय बाय करूया.